हॅलो फ्रेंड्स, गडचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी बिना वाटपाच्या भोगीच्या भाजीची रेसिपी शेअर केली आहे. भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे मटार घेतले होते, पापडी घेतली होती, हरभरे घेतले होते, फरसबी घेतली होती, गाजर घेतलं होतं, घेवडा घेतला होता. भोगीची ही भाजी बनवण्यासाठी असा काही नियम नाही आहे की ह्याच भाज्या पाहिजेत. आपल्या घरात ज्या अवेलेबल भाज्या आहेत त्यासुद्धा आपण घालू शकतो. काही जण याच्यामध्ये तुरीच्या शेंगा घालतात, रताळं घालतात, सिमला मिरचीसुद्धा काही ठिकाणी या भाजीमध्ये वापरली जाते. मी इथे एक वांगं आणि एक बटाटासुद्धा पाण्यात भिजत घातला होता. आता आपण भाजी करायला घेऊया. भाजी मी डायरेक्टली कुकरमध्येच केली होती. कुकरमध्ये मोठे 2-3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. या भाजीला तेल थोडं जास्त लागतं. तेल तापल्यावर आपल्याला अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा सफेद तीळ याच्यामध्ये घालायचे आहेत. या फोडणीत आपल्याला सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. इथे मी पाव चमचा हिंगसुद्धा घातला आहे. एक एक करून सगळ्या भाज्या या फोडणीत घालून आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आपल्याला जर या भाजीत वाटण घालायचं असेल तर आपण सफेद तीळ, शेंगदाणे आणि सुकं खोबरं तव्यावर भाजून ते थंड झाल्यावर त्याची मिक्सरमध्ये बारीक पूड करून घेऊ शकतो. पण या वाटणाशिवायसुद्धा ही भाजी खूप खमंग आणि रुचकर झाली होती. थंडीच्या दिवसांमध्ये सफेद तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी खाण्याची पद्धत आहे. तेलात सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत. आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे. मी या भाजीमध्ये मेथी मुठिया घातले होते. मेथी मुठियांचा शॉर्ट रेसिपी व्हिडिओ मी या व्हिडिओच्या शेवटी शेअर केला आहे. आता या भाजीत मसाले घालून घेऊया. मसाल्यांमध्ये मी इथे अर्धा चमचा लाल तिखट, अगदी किंचित म्हणजे पाव चमचापेक्षा कमी गरम मसाला घातला होता. हळद घातली आहे, अर्धा चमचा किचन किंग मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला घातला आहे. गोड्या मसाल्यामुळे सुद्धा भाजीला एक छान चव येते. आता या मसाल्यांमध्ये आणि फोडणीमध्ये छान भाज्या परतून घ्यायच्या आहेत. चवीपुरतं मीठ घातलं आहे. भाज्या शिजण्यासाठी आपण याच्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालायचं आहे. आपल्याला जर जास्त थपथपीत भाजी हवी असेल तर आपण पाण्याचं प्रमाण थोडंसं वाढवू शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे 8-10 मेथीचे मुठिया याच्यामध्ये घातले आहेत. या दिवसात मेथी भरपूर प्रमाणात येते, त्याच्यामुळे हे मुठिया करून मी या भाजीत घातले आहेत. आता सगळं व्यवस्थित ढवळून घेतलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावायचं आहे आणि 3 ते 4 शिट्या करून घ्यायच्या आहेत. 3-4 शिट्यांमध्ये भाजी व्यवस्थित शिजली जाते. कुकर थंड झाला आहे. आपली भोगीची भाजी तयार झाली आहे. भाज्या स्वच्छ धुवून चिरून जर आपल्याकडे तयार असतील, मेथी मुठिया तयार असतील तर अगदी कमी वेळात ही भाजी बनवून तयार होते. झटपट भोगीच्या भाजीचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.